स्मार्ट अहमदनगर न्यूज। बौद्ध तरुण मंडळ मिरज आयोजित संविधान सन्मान रॅली उत्साहाने संपन्न। मिरज शहरामध्ये आज 26 नोव्हेंबर 75वा संविधान सन्मान दिनानिमित्त संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम नदीवेस येथील बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस दीपप्रज्वलन करण्यात आले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर संविधान सन्मान रॅलीची सुरुवात करण्यात आली। संविधान सन्मान रॅली नदीवेस बौद्ध वसाहतीतून महात्मा फुले चौक, शास्त्री चौक, जवाहर चौक, लक्ष्मी मार्केट चौक, मिरज शहर पोलीस ठाणे, खाजा शमना मीरा दर्गा मार्गे, स्टेशन रोड, पुजारी चौक मार्गे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समता सैनिक दलाच्या मार्फत सलामी देऊन सांगता करण्यात आली। रॅलीमध्ये लहान मुले, महिला, ज्येष्ठ तरुण यांच्यासह वसंतदादा मराठी मुलांची शाळा, मिरज हायस्कूल मिरज व चांद उर्फ स्कूल मिरजचे विद्यार्थी सहभागी झाले होते। सदर विद्यार्थ्यांना रॅलीमध्ये चॉकलेट, बिस्किट, पाणी, लिंबू सरबत इतरचे वाटप करण्यात आले। संविधान सन्मान रॅलीचे ठिकठिकाणी मान्यवरांनी स्वागत करून संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जैलाबद्दीन शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेंद्र कांबळे, भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख, रत्नराज कांबळे, रणजित कांबळे, नितीन कांबळे, नासिर शेख, मधुकर कांबळे, पोपट कांबळे, प्रदीप कांबळे, बबलू कांबळे, अमित कांबळे, पवन कांबळे, धमराज कांबळे, अमित जसवाल, गणेश कांबळे, अमोल कांबळे, संकेत कांबळे, समर्थ कांबळे, नागसेन कांबळे, अतुल कांबळे, बबलू थोरात, रमजान नदाफ, वॉर्ड क्रमांक 20च्या उमेदवार रेखा विवेक कांबळे, श्रुती सोनावळे, निशा कांबळे यांच्यासोबत मोठ्या संख्येने संविधानप्रेमी जनता उपस्थित होते। संविधान दिन हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला गेलेला आहे। बौद्ध तरुण मंडळाच्या वतीने गरजेच्या प्रमुख मार्गावर फेरी काढून संविधानाचं महत्त्व हे सर्व जनतेला पटवून दिलं। संविधान रॅलीच्या विजेमध्ये बहुजन समाजाच्या वतीनं जागोजागी मिठाई, बिस्किट व शरबत व फटाक्याची आतिषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आलेलं आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीयांना फार मोठं हत्यार दिलेलं आहे। ते हत्यार म्हणजे संविधान। विविधतेतून एकता हे निर्माण करण्याचं काम हे संविधानाच्या माध्यमातून केलं जात आहे। या देशामध्ये गर्भ श्रीमंत असो आणि एक गरीब असो, एक कंपनीचा मालक असो किंवा त्या कंपनीमध्ये काम करणारा कामगार असो, त्या सर्वांना समान अधिकारमध्ये एका मताचा अधिकार देण्याचं काम हे फार महत्त्वाचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे। या सर्व भारतीयांवर फार मोठं उपकार केलेलं आहे। प्रत्येक भारतीयाने आपल्या शरीराच्या कातड्याचं पायतान करून त्यांच्या चरणी ठेवलं तर ते कमी पडेल। एवढं मोठं महान काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून केलेलं आहे आपल्याला। म्हणून सर्व देशातील सर्व नागरिकांनी या संविधान वाचलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यासाठी त्याग दिलेला आहे त्या त्यागाचं महत्त्व आपण समजलं पाहिजे। मी एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो।